तुमचा वाघ निघाला आहे कोकणात. मित्रांनो गाडी भरलेली आहे पूर्ण. बघ अशी हाय शिमगा आमचा. चला गाडी चाललोय शिमग्याला. एवढा मस्त वाटतंय ना. सनसेट पण आता होतोय. काय का तो मस्त एकदम गावचा तो येताना फुल भरलेला आहे. शेपळून गेलेला आहे सल्ला. फुलटा बाजारपेठ. फायनली आपली वाडी आलेली आहे, दहीवाडी. तुमचा वाघ निघाला आहे कोकणात. भाई लोक कोकणात निघालाय तुमचा वाघ. हे बघा या वाघिनी बघताय तुम्ही फुल ऑन. आणि आपली टूथलेस. तर भाई लोक फुल रेडी होतो फटाफट. आणि वाजले 5 संध्याकाळचे. सगळी कामं आटवून सगळं जे पण काय झालं आणि फटाफट आम्ही आता निघतोय. बघता हाय करून टाका आपल्या पब्लिकला. हाय करून टाका. हाय आकाश. हाय बाय बाय. अरे कोण आहे हे? काढा हे कोण? क्या कर रही हो? मुझे शर्म आ रही है. शपथ सुशू आली. चला आई आता येते. फटाफट सामान टाकतो. निघूया आपण. कोकणात निघतोय. वाघ तुमचा कोकणात निघतोय. चला ठीक आहे मित्रांनो. गाडी भरलेली आहे पूर्ण. फक्त टपावरती राहिली आहे. इकडे टपावरती आता गाडी ठेवतो. हे काय गणपतीला नाही, हे चाललं शिमग्याला. आणि बघताय आई शपथ. चला नारळ दे. आपला बाप्पाचा नारळ गावाला आहे. ते सामान घेऊन चाललोय पण आपण. तर मित्रांनो ये थांब उघडेल द्या. ठेव जा बाप्पाजवळ. गणपती बाप्पा येतास का शिमग्याक? चला लवकर. तो वाघ निघाला आपल्या कुटुंबाला घेऊन शिमग्याला. चला आमच्या दाराशी हाय शिमगा आमचा. चला निघूया आपण. यस आधीच लेट झालाय. बाकी सगळं आपण सांगूया फटाफट. आताही वाजले 5 बरोबर. चला बाय 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 बाय. आकाश भेटूया. मिस करू. 2 वाजतील ना. 2 वाजतील भाई. चला आई निघूया. चला. तर वाघाने फटाफट कामं संपवून निघालाय वाघ शिमग्याला आपल्या कुटुंबाला घेऊन. तरी फटाफट या लोकांनी पण ऍडजस्ट केलं. आणि किती 1 तारखेला आम्ही बरोबर आता 5:30ला निघतोय. आणि तेच फटाफट जाऊ. रात्री 3-4 वाजता दाखवतोय आपण पोहोचणार. 450 किलोमीटर आहे. बस अजून काय नाही. बोलत राहू. आणि अटल सेतू आहेच आपला. अटल सेतूने आता फटाफट जाऊया आपण. चला निघूया. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला कुठून जायचं? चल इथूनच जाऊया. ऍक्च्युली पाठवून गेलो असतो बरं आलं असतं. ठीक आहे चला निघूया मित्रांनो. तर मित्रांनो खरंच तुमच्यासाठी चाललोय शिमग्याला. आणि मला पण आवडेल की माझ्या डोळ्यांनी मी जसा शिमगा बघतो तसा मी तुम्हाला दाखवेन. जसं व्हिएतनाम दाखवलं, तसं आपल्या गणपतीचं हे दाखवलं, वेगवेगळे प्लेसेस दाखवले, तसं गावातला शिमगा, कोकणातला ऍक्च्युली कोकणातला शिमगा कसा असतो ते तुम्ही आज ह्या युट्यूब चॅनलवर बघाल माझ्या. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. मी प्रथमेश बोलतोय या चॅनलला. बस बाकी धमाल करू, मजा करू. कोकणात तुम्हाला माहिती आहे माझा जीव केवढा असतो. आत्ताच कोलाडला गेलेलो मी आणि आता परत कोकणाने बोलून घेतलं. तर वर्षातले 12 महिने असतात. वर्षातले 12 महिने असतात. 6 महिने मला वाटतं मी कोकणामध्ये असतो.
आणि 6 मध्ये मुंबईमध्ये. तर मग जाऊया, चला आता येईल अलिबाग, निघूया आपण. चला मस्त सनसेट होतोय. बाय बाय. हाय शिमगा आमच्या दाराशी, हाय शिमगा 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा आमच्या दाराशी, हाय शिमगा आमच्या दाराशी, हाय शिमगा. काय अलिबाग 25, महाड 94, रत्नागिरी 262. संडे आहे ना, संडेमुळे खूप रायडर ना तिकडून येतात आमच्यासारखेच. जसं आम्ही संडेला आम्ही परत मुंबईला येतो परत, तसं मस्त वाटतंय. अलिबागचं होतं मला आवडत नाही. अलिबागचं खरं काय नाही आवडत सांगू तुम्हाला, फॅक्टरी. आयुष्यभर अशा फॅक्टरी आहेत ना, आणि जे प्रदूषण असतं ना आयुष्यभर, कसे रे बिचारे हातात ना कळत नाही मला. हे बघा ना, अलिबागला समोरच बघा केवढी मोठी फॅक्टरी आहे बघा. ही फॅक्टरी आली बघताय तुम्ही तिकडे धूर बीर, ते दिसणार नाही एवढं धूर बीर तिकडे बघा. तो फुल जो आला ना म्हणजे समजायचं अलिबाग आला. सरकारला खरंच ही माझी एक विनंती आहे खूप मोठी. माझ्या ब्लॉगच्या नुसार मी एवढंच सांगेन की ह्या अशा फॅक्टरी आहेत, ह्या नकार आहे अशा. म्हणजे आता काय माहिती कुठे कशा तुम्ही चालू कराल, पण कोकणामध्ये नकार आहे. कोकणाची फुल वाट लागेल, फुल वाट. म्हणजे एवढं जे खतरनाक आहे ना कोकण, एकदम भरलेलं ग्रीनवालं. म्हणजे इथे आल्यावरती कळतं एवढा धूर आहे. म्हणजे आई आणि इव्हन बायने आता सगळ्यांनी लोकांनी बघितलं, जे मी बोललो ते त्यांना कळलं नव्हतं आधी. पण ह्या खरंच या फॅक्टरी पूर्ण वाट लावतील पूर्ण कोकणाची. त्यांची नदी, त्यांची झाडं, पूर्ण कोकणाची वाट लागेल. खरं बोलतो ना आई. काय बोलतेस, काय बोललीस तू आता? फॅक्टरीमुळे ना सगळा धूर होतो ना पूर्ण. बाय. तेच भरपूर धूर आहे, प्रदूषण खूप आहे. कोकणाची वाट लावून बंद झालं पाहिजे हे खरंच. म्हणजे हे कुठेतरी याचा विचार करा, आणि खरंच सरकार इझी ना कोकणाला नका. खरंच बघा ना तुम्ही, बघा समोर बघा एवढा दूर बघताय. सनसेटची पण पूर्ण वाट लावली आहे. म्हणजे त्याचं जर ते सेकंड थिंग आहे, पण ज्याप्रमाणे लागली आहे आणि माणसांचे जे लागतील, माणसांची पण वाट लागेल पूर्ण प्रदूषण फुल वाट. एक स्पॉट मिळालाय. नॉर्मली मी जेव्हा कोकणात जातो तेव्हा मी ठरवतो की कुठल्या वेगवेगळ्या प्लेसेसला थांबायचं. तर इकडे इंदापूरला जातानाच जस्ट आता इंदापूर लागेल, आणि इथे मस्त एक छोटंसं बोलतात ना स्टॉल मिळालंय. काय नाव नाही, गाव नाही, काहीच नाही. मस्त एक ताई होत्या, त्या बोलला वडापाव गरम काढून देते, मस्त चहा देतील, ते पिऊया आणि निघूया. तुम्हाला दाखवतो इथून कसं काय आहे. ताई हे जे प्रॉपर आहे हे काय आहे, काय बोलताय? आमटे. आणि इंदापूर आमटेब. आणि इंदापूर किती लांब आहे इथून? 30 किलोमीटर आहे. ओके. आणि तुम्ही दुकानाचं नाव बी ठेवलंय काय बोलताय? ओके, कर्नाटकी स्टॉल. तर हे मस्त आहे, पण स्पॉट मस्त आहे, खूप मस्त आहे. हा जो स्पॉट आहे हा गेला ना. हा ते बघा इथून मस्त सनसेट दिसतो असा. साईडला काहीच नाहीये बघा, साईडला काहीच नाहीये. आणि इथे रेल्वे जाते इथून. मस्त आपले टुथलेस आहे उभी. चला मस्त खाऊया वडापाव आणि मस्त चहा पिऊया. काय खातो? मस्त एकदम गरम वडापाव आलेले आहेत या सनसेट सोबत खायला. चला खाऊया मस्त. चल चटणी बिटणी लाव कडक मध्ये लावून टाक मस्त. तर मित्रांनो 1 तारखेचं मेन जो पॅच आहे आपला माणगावचा, तो येताना फुल भरलेला आहे, बघताय तुम्ही रेड. जाताना मला मुव्हिंग लागतंय, एक अर्धा माणगाव तरी क्रॉस केला मी. तर तुम्ही येत असाल तर एवढं म्हणजे टेन्शन नाहीये. जेवढे न्यूज येतात आता माणगावचे तेवढं डेंजर नाहीये, बऱ्यापैकी मुव्हिंग जाऊ शकता तुम्ही. आता मी एक नॉर्मली 2-2.5 तासामध्ये इथे आलोय माणगावला.
आणि मस्त. काही असं हे नाही, मुव्हिंग ट्रॅफिक आहे. तर व्हिडिओज बघून घाबरू नका, तर फेक न्यूज बघून घाबरू नका. कुठले व्हिडिओ असतील, कधीचे व्हिडिओ असतील, या तुम्ही कोकणामध्ये मस्त आहे. 1 तारखेची न्यूज देतो मी तुम्हाला. बरोबर, 1 तारीख संध्याकाळी 8:30 वाजता तुम्ही येऊ शकता. उद्या पण, परवा पण. आपलं कोकण आहे, शिमगा आहे, या बिंदास. हे बघा, हा आपला कशेडी टनल बोगदा आपला. आणि आतापर्यंत जेव्हा आलोय मी, म्हणजे पावसाळ्यात आणि तेव्हा असा सुधारलेला दिसतोय मला. म्हणजे असं प्रत्येक वेळी जेव्हा आलोय तेव्हा काहीतरी वेगळं वाटतंय टनल. आणि रोड खरंच काही टेन्शन नाहीये. रोड पण आतापर्यंत तरी कडक आहे. मला वाटतं चिपळूण संगमेश्वर पर्यंत मोस्टली कडक आहे. त्यानंतरचं बघूया, मी अपडेट देत राहीन. पण मस्त रोड आहे आणि वाघ गाडी चालवतोय कडक मध्ये, त्यामुळे टेन्शन नाहीये. रील बघा, रील टाकलंय वाघाचं रील, ते पण बघा. वाघ कसं शिमग्यात चाललंय आपल्या कुटुंबासोबत, ते पण रील टाकलंय बघा नक्की. आणि चाललोय आपण भाई. तर उद्या सकाळ जी आहे आपली ती कोकणामध्ये असेल. आणि आता बघू, जेवायला थांबू चिपळूणला. चिपळूण 1 तासावरती आहे. श्वेताकडे जरा सामान सोडायला तिच्या घरी, आणि त्यानंतर मग आपण चाललोय पुढच्या दिशेला. आणि रात्री 3-4 वाजेपर्यंत काहीतरी दाखवते आपलं घर. तर बंटूला आणि उठू आणि बघू. हा जो घाट आहे ना, हा घाट स्पेशली हा टर्न आहे. हा टर्न तुम्ही बघताय इथे. हा म्हणजे भोसते घाट म्हणून आहे एक. चिपळूणच्या आधीच हा घाट लागतो, म्हणजे खेडच्या आसपास, म्हणजे खेडचा घाट पकडा, भोसते घाट म्हणून आहे. हा एवढा डेंजर घाट आहे ना, म्हणजे मी ऑलमोस्ट कोकणामध्ये येतो, ऑलमोस्ट 2-3 ऍक्सिडेंट झालेले असतात इकडे. एवढा डेंजर घाट आहे. आणि ह्याला एक 16-17 स्पीड ब्रेकर दिले तरी पण इकडे ऍक्सिडेंट होतात. तर कधी पण आलात खेडच्या किंवा चिपळूणच्या आधी, तर हा घाट खूप डेंजर. येताना पण डायरेक्ट स्लोप आहे, हा बघाल तुम्ही. हा डायरेक्ट असा स्लोप आहे हा. आणि मी आता चढतोय, पण येताना स्लोप आहे. चिपळूण गेलेलो आहे. सल्ला चिपळूण इला मेल्या. भाई लोक, चिपळूणला प्रेमाचा चहा हा आम्ही खूप आधी प्यायलेलो आहे. तर आता इथून 5 किलोमीटर श्वेताचं घर आहे आणि तिकडे एक सामान ड्रॉप करायचंय. चावी बी घेऊन निघालोय, बघू. आणि डिक्कीत कोणाला बसवलं असं बोलतोय. नाही, आता इथे मस्त जाऊ. तिथे पण घर खूप मस्त आहे, खूप मस्त एकदम वाईब असं घर आहे. आणि मस्त रोड आहे इथे. तर मित्रांनो, आपण आता सामान दिलंय श्वेताच्या इथे, बरोबर. तर निघतो आणि मस्त इकडे वाईब जी आहे ना श्वेताच्या इथे पण मस्त एकदम. आम्ही 3 वर्ष अगोदर राहिलो. ऑफकोर्स ब्लॉग मध्ये बघितलं नाहीये, बिकॉज आम्ही राहायला नाही आलोय एवढे दिवस. पण लवकरात लवकर राहायला येऊ. श्वेता, लवकरात लवकर प्लॅन कर ग बाबा. आणि नदीवरची जी मजा असते, परत फुल इकडची जी मजा आहे ना, आम्ही जे येतो आणि मजा करतो ना, मजा आहे बघायला तुम्हाला. तर आता निघतोय चिपळूणला. आता जेवू आणि मग तिथून मग आपण निघू पुढे. किती रस्ते काय सांगतोय श्वेता, हा काय बोलतोय बघ. काय बोलतोय रे चिपळूणचं? या आत्मा किती रस्ते काय सांगतोय. कधी आणते परत, कधी आणतेस खरंच. नाही खरंच श्वेताच्या इकडे म्हणजे आपल्या जसं गावी मजा आहे ना प्रत्येकाच्या, तरी श्वेताच्या पण गावाला एक वेगळी मजा आहे. मस्त पनीरची भाजी आपली, पनीर मसाला, दाल फ्राय मागवलाय. आणि मोस्टली आपण थोडं लाईटच खातोय ना, डाळ भात आणि मस्त दाल फ्राय मागवलाय. भात आणि डाळ फ्राय मागवलाय, ते खातो. आणि घरगुती जेवण आहे, मस्त जेवण आहे. तर चपात्या पण आपल्या एकदम गरम गरम चपात्या आहेत. नंतर रात्री 12 वाजता ती लोक 11:30ला सर्व करतात, एकदम मस्त गरम गरम. मस्त जेवतो आणि खरंच मस्त गरम गरम. ती बघता एकदम दाल फ्राय कडक. तर मस्त जेवूया. मस्त घे बाय. डाळीवरच म्हणा. हा, तुझं चपाती नाही. चालू एक नंबर आहे. अगदी चपाती म्हणा. मी रिकमेंड करेन की आशीर्वाद हॉटेलला थांबाच खरंच. आता तर म्हणजे खूप वर्षानंतर असं वाटतंय. भात पण एक नंबर आहे. जेवणच कळत. दाल फ्राय मी पिऊन डाळ अशीच पिऊ शकतो, एवढी भारी आहे. हा, आवडलं ना? आवडलं. भाजी पण मस्त आहे, जेवण हा बाय. मस्त आहे.
की मस्त मस्त. आहे जेवण. हे आशीर्वाद आहे आपला आणि त्याच्या बाजूलाच ही डेअरी आहे आणि मस्त एकदम इथे आईस्क्रीम खातो सगळे. हा चिअर्स करून टाका एकदा सगळ्यांनी. चिअर्स. चालेल खाल्लंच तरी चालेल. 1 2 3 चिअर्स ब्रो. चिअर्स 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 शिमग्यासाठी. आणि चला आता मित्रांनो इथे 12 वाजतात पण 12 वाजता हे जेवढं शांत दिसतं हे सकाळी 4 ते 5 ला हे अमृतालय. आणि इथे ना एक माणूस बसतो. माझ्या खूप साऱ्या ब्लॉगमध्ये आहेत ना मस्त तो मेंदूवडा, शिरा, साबुदाणा खिचडी, पोहा, नाश्ता, आंबोळी, नाश्ता जे पण काय सामान आहे तो घेऊन बसतो इथे. या रस्त्यात गेला पण या चिपळूणच्या रस्त्याला काय असा रस्ता आहे सेम असा हा दिसतोय. तेवढीचा पॅच चाललाय बस एवढाच आहे. तर इकडे आता 2 वाजता एक दुकान म्हणजे एक छोटी टपरी उघडी दिसते. बोलतो चहा पितो, तोंडावरती पाणी मारतो. कारण की अजून 2 तास आपलं घर दाखवत आहे. ऑलमोस्ट 100पेक्षा जास्त किलोमीटर कमी आहेत तरी पण 2 तास दाखवत आहे. तर जाऊया चहा पिऊन मस्त. चला आजोबा नाव काय तुमचं? सकपाळ. बरं वाटलं भेटून तुम्हाला खरंच. आजोबांचं इकडे दुकान आहे लांजाच्या बरोबर बस स्टॉपच्या बाजूला. आणि आपले गाववाले ते शिरगाव नांदगाव तिकडचे. आणि आत्ताच कळलं की ते एक वाक्य बोलले की आपली माणसं लगेच कळतात म्हणून. ते वाक्य आवडलंय मला. आणि त्यांना कळलं की आम्ही फोंड्यातल्याने आहोत. फोंडा आणि नांदगावचं काहीतरी एक 10 किलोमीटरचं नातं आहे बरोबर. आणि ते मुंबईला कामाला होती वरईला सेंचुरी मिल मध्ये. आणि वरईला आता त्यांचं तिकडचं सगळं सुरू आहे. आणि ते इकडे गेली 30 वर्ष इकडे धंदा करतात ते. आणि लांजामध्ये स्टँडच्या बाजूला बरोबर चहाचा धंदा आहे. रात्री नाईट शिफ्ट असते संध्याकाळी 5 ते सकाळी 8 वाजे. करेक्ट. हे पण त्यांनी सांगितलं सकाळी 8 पर्यंत. आणि आजोबांचा चहा तुम्ही बघाल हा उकळता चहा एवढा मस्त वाटतो ना प्यायला. माझी झोप उडाली. आणि आजोबांची जी वाक्य आहेत ती कानावरती पडली. आता 2 तास मी ते वाक्य घेऊन चाललोय. आजोबा थँक्यू सो मच. बरं वाटतं खरंच. आणि तेच आपली माणसं भेटली. आजोबा चला काळजी घ्या भेटूया. चला चला. मागे पण एकदा भेटलेले. हा मागे ते मला तेच वाटलं. ते बघितल्यासारखंच वाटतंय ते म्हणून मी आलो थांबवतो. एकटे होते. हा तेच एकटे असतात तुम्ही? हो एकटाच असतो मी. बरं सकवा करा. चला हा चला बाय. काळजी घ्या. चला परत जाऊ. चला हो चला बाय. चल चल. चल बाय. चला वहिनी. हा काळजी घ्या आजोबा. चला आजोबा बाय बाय. काळजी घ्या. हो हो. अशा आजोबांनी सी ऑफ केलंय. तर कधी लांजाला कधी तुम्ही थांबलात त्या आजोबांकडे नक्की चाय पिया. म्हणजे ह्या गोष्टी मी सांगतोय बिकॉज असं नाही की चांगल्यात पण रात्री आता किती 2 वाजलेत तर कधी तुम्ही असे कधी झोप आली कधी वाटलं तर नक्की इकडे चहानी पिऊ शकता. आणि भेटा त्यांना खरंच बरं वाटेल तुम्हाला. आणि मस्त आहे यार खरंच. 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळ तो यो. आपली फोंडा बाजारपेठ. इथून आपलं एक 7 किलोमीटर वरती घर आहे बरोबर. फायनली आपली वाडी आलेली आहे दहीवाडी. चला बसला शेवटी. फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आपल्या घरी. बघता आपलं घर समोर. गाडी पार्क केली आहे इथे आत्याच्या इथे. चला सामानाने काढूया घरी जाऊया. 4:30 झालेत.